दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेरचे लागलेले पोस्टर्स आता चर्चेचा विषय बनलेत। महाराष्ट्र काँग्रेसला ग्रास रूटचा माणूस द्या, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला संधी द्या। पोस्टरमधून आता राहुल गांधी यांच्याकडे ही मागणी करण्यात आल्याचं समजतंय। आपण त्या संदर्भातलं हे पोस्टर सुद्धा पाहू शकतोय। दिल्लीमध्ये ही पोस्टरबाजी सध्या सुरू आहे आणि हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलाय। आणि दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर लावलेलं हे पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेते। खरं तर विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र त्याच अनुषंगानं हे जे पोस्टर लावण्यात आलेलं आहे ते पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। राहुलजी महाराष्ट्र वॉन्ट्स न्यू फेस, महाराष्ट्रामध्ये एक चांगला चेहरा द्या, ज्या चेहऱ्याचं ग्रास रूटमध्ये नाव असेल, ग्रामीण भाग असो किंवा सर्व स्तरावरती त्याला ओळखलेलं असावं, त्याचं शिक्षण चांगलं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पॉलिटिकल कोणतंही बॅकग्राऊंड असता कामा नये आणि राजकारणामध्ये त्याला सगळ्या भागांचं महाराष्ट्राची माहिती असावी, या आशयाचं इंग्रजीमधून हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। आता हे बॅनर नक्की कोणी लावलं या संदर्भात माहिती नाहीये। 3 ते 4 दिवसापासून हे बॅनर लावल्याचं समजतंय आणि रात्री येऊन हे बॅनर लावल्याचं सांगितलं जातंय। या संदर्भात जेव्हा ज्या प्रिंटिंग प्रेसकडनं हे छापलं गेलं त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ज्या व्यक्तींनी छापलंय त्याचं नाव सांगण्यास नकार दिलेला आहे। थोडक्यात हे ज्यांनी कोणी छापलेलं आहे त्यांनी राहुल गांधी यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून केलेला आहे। आता विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।